डहाणू येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप महायुतीचे पालघर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करत मार्गदर्शन केले। यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, भाजप प्रभारी राणी द्विवेदी आदींसह महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 20 तारखेची निवडणूक ही ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा यांची निवडणूक नसून देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। देशाचा नेता निवडायचा असून त्यासाठीची ही निवडणूक आहे। हा देश पुढच्या काळात कोणाच्या हातात द्यायचा, हा देश कोण सुरक्षित ठेवू शकेल, कोण देशाला विकसित करू शकेल, जनसामान्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा कोण पूर्ण करेल, त्यासाठी नेता निवडण्याची ही निवडणूक आहे, असं वक्तव्य यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलं। फडणवीस पुढे म्हणाले की नरेंद्र मोदींची महायुती ही विकासाची ट्रेन आहे। या ट्रेनला मोदींचे भक्कम इंजिन असून इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहेत। या देशात मोदीजींनी गेल्या 10 वर्षात केलेल्या परिवर्तन हे सर्वांनी पाहिलं आहे। मोदीजींनी गेल्या 10 वर्षात रेकॉर्ड केला असून 10 वर्षात मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी रेषेबाहेर काढले, झोपडीतील लोकांना पक्के घर दिले, 50 कोटी लोकांच्या घरी गॅस दिला। अशा विविध योजना नरेंद्र मोदींनी राबवल्या आहेत। मोदीजींनी केलेल्या कार्याच्या जोरावर मोदीजींचे हात अधिक बळकट करण्यासाठी पालघर लोकसभेच्या या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांना निवडून द्या असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं आहे। तर वसईहून शिट्टी पण येत आहे असे मला कोणतरी सांगितले, पण त्या वसईवाल्यांना कोणतरी सांगा, मेंढक कितना भी फुला तो बैल नहीं हो सकता और शेर की खाल पहनकर सियार शेर नहीं हो सकता, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन विकास आघाडीवर टीका केली आहे। आपल्या मोदीजींची आघाडी, आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे, विकासाची ट्रेन। या ट्रेनला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे। त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसण्याकरता जागा आहे। सगळ्यांना बसून मोदीजींची विकासाची ट्रेन सबका साथ सबका विकास म्हणत त्या ठिकाणी पुढे जाते। दुसरीकडे अवस्था काय आहे, तिकडे इंजिनच आहे, तिथे डब्बे नाहीच आहे। हे मनसेचं इंजिन आहे ते आपल्या सोबत आहे, पण तिकडे डब्बे नाहीच आहे। तिकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता दीदी म्हणते मी इंजिन आहे। तिथे डब्बे नाहीच आहे आणि यांच्या इंजिनची अवस्था काय आपल्याला माहिती आहे। डब्यात बसायला जागा असते, इंजिन मध्ये सामान्य माणूस बसू शकतो का? सांगा, बसू शकतो का? इंजिन मध्ये ड्रायव्हर बसतो। आता राहुल गांधींच्या इंजिन मध्ये तुमच्याकरता जागा नाही आहे। राहुल गांधींच्या इंजिन मध्ये जागा ही फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजींकरता आहे। उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे। तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही। बंधू भगिनींनो, ज्या क्षणी तुम्ही कमळाची बटन दाबाल त्या क्षणी आमचे हेमंत सावरा हे या मतदारसंघाची पालघरची बोगी घेऊन थेट मोदींच्या इंजिनला लावतील आणि मग पालघरला कोणी थांबवू शकणार नाही। मला कोणीतरी सांगितलं वसईहून शिट्टी पण येते। अरे वसई वालों को बताओ,
राजपूत जी, वसई वालों को बताओ, मेंढक कितना भी फूला तो बैल नहीं हो सकता, और शेर की खाल पहनकर सियार शेर नहीं हो सकता।